श्रीमद भगवत गीता मराठी विवरण. सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. हा शरीरी मरणारा का नाही याच्या उत्तरात म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अन्वय, अयं कदाचित जायते न वा म्रियते न वा भूत्वा भूयः भविता न अयम् अजः नित्यः शाश्वतः पुराणः शरीरे हन्यमाने हन्यते न. अर्थ, हा शरीरी कधी जन्मत नाही आणि मरत नाही, तसेच हा उत्पन्न होऊन पुन्हा होणारा नाही. हा जन्मरहित नित्य निरंतर राहणारा शाश्वत आणि अनादी आहे. शरीरांचा मृत्यू झाला तरीही हा मारला जात नाही. व्याख्या. शरीरात 6 विकार असतात: उत्पन्न होणे, सत्तावान दिसणे, बदलणे, वाढणे, ऱ्हास होणे आणि नष्ट होणे. हा शरीरी या 6 विकारांनी रहित आहे. हीच गोष्ट भगवान या श्लोकातून सांगत आहेत. न जायते म्रियते वा कदाचिन्न. जसे शरीर उत्पन्न होते तसे हा शरीरी कधीही कोणत्याही समयी उत्पन्न होत नाही. हा तर सर्व काळच असतो. भगवंतांनी या शरीरीला आपला अंश म्हणून याला सनातन म्हटले आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. हा शरीरी कधी मरतही नाही. जो उत्पन्न होतो तोच नष्ट होतो. आणि म्रियतेचा प्रयोग देखील ज्या ठिकाणी पिंड प्राणाचा वियोग होतो त्याच ठिकाणी होतो. पिंड प्राणाचा वियोग शरीरात होतो, परंतु शरीरीमध्ये संयोग वियोग दोन्हीही होत नाहीत. हा जसाच्या तसाच राहतो, हा मरतच नाही. सर्व विकारामध्ये जन्मणे आणि मरणे हे 2 विकारच मुख्य आहेत. म्हणून भगवंतांनी याचा 2 वेळा निषेध केला आहे. पूर्वी न जायते म्हटले, त्यालाच पुन्हा अजह म्हटले, आणि ज्याला प्रथम न म्रियते म्हटले त्यालाच पुनः न हन्यते हन्यमाने शरीरे म्हटले. अयं भूत्वा भविता वा न भूयः. हा अविनाशी नित्य तत्व उत्पन्न होऊन पुन्हा होणारा नाही, अर्थात हा स्वतः सिद्ध निर्विकार आहे. जसे बाळ जन्मते तर जन्म झाल्यानंतर त्याची सत्ता सुरू होते. जोपर्यंत तो गर्भात येत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व कोणीही मानित नाही. तात्पर्य, बाळाची सत्ता उत्पन्न झाल्यानंतर होते, कारण त्या विकारी सत्तेचा आदी आणि अंत होतो. परंतु या नित्य तत्वाची सत्ता स्वतः सिद्ध आणि निर्विकार आहे, कारण या अविकारी सत्तेचा आरंभ आणि अंत होत नाही. अजह, या शरीरीचा कधीही जन्म होत नाही, म्हणून हा अजह अर्थात जन्मरहित म्हटला गेला आहे. नित्यः, हा शरीरी नित्य निरंतर राहणारा आहे, म्हणून याचा कधीही ऱ्हास होत नाही. ऱ्हास तर अनित्य वस्तूत होतो, जी निरंतर राहणारी असते. जसे अर्धेवय लोटल्यावर शरीराचा ऱ्हास होऊ लागतो, बल क्षीण होऊ लागते,
इंद्रियांची शक्ती कमी होऊ लागते. या प्रकारे शरीर, इंद्रिये, अंतःकरण इत्यादींचा ऱ्हास होतो, परंतु शरीरीचा ऱ्हास होत नाही. या नित्य तत्वात केव्हाही किंचिन मात्र उणीव येत नाही. शाश्वतः हे नित्य तत्व निरंतर एकरूप एकरस राहणारे आहे. यात अवस्थेचे परिवर्तन होत नाही. अर्थात हा कधी बदलत नाही. त्याचे बदलणे शक्यच नाही. पुराण हे अविनाशी तत्व पुराण अर्थात अनादि आहे. हे इतके जुने आहे की हे कधी उत्पन्न झालेच नाही. उत्पन्न होणाऱ्या वस्तूत देखील पाहण्यात येते की जी वस्तू जुनी होते ती मग वाढत नाही तर नष्ट होते. तर मग हे तर अनुत्पन्न तत्व आहे, म्हणून यात वाढणे हा विकार कसा निर्माण होऊ शकेल? तात्पर्य, वाढण्याचा विकार तर उत्पन्न होणाऱ्या वस्तूतच होतो, या नित्य तत्वात नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाला तरीही या अविनाशी शरीरीचा नाश होत नाही. येथे शरीरे हे पद देण्याचे तात्पर्य, हे शरीर नष्ट होणारे आहे. या नष्ट होणाऱ्या शरीरातच 6 विकार होतात, शरीरीत नव्हे. या पदात भगवंतांनी शरीर आणि शरीरीचे जसे स्पष्ट वर्णन केले आहे, असे स्पष्ट वर्णन गीतेत दुसऱ्या ठिकाणी आले नाही. अर्जुन युद्धात कुटुंबियांच्या मरण्याच्या कल्पनेने विशेष शोक करीत होते. त्या शोकाला दूर करण्यासाठी भगवान म्हणतात की शरीराला मरण आले तरीही हा शरीरी मरत नाही, अर्थात याचा अभाव होत नाही, म्हणून शोक करणे योग्य नाही. परिशिष्ट भाव. आपला आणि शरीराचा स्वभाव बिलकुल वेगवेगळा आहे. आपण शरीराशी चिकटलेलो नाही, शरीराशी एकत्रित झालेलो नाही. शरीर आपल्याशी चिकटलेले नाही, आपल्याशी एकत्रित झालेले नाही, म्हणून शरीर न राहिल्याने आपले काहीही बिघडत नाही. आजपर्यंत आपण असंख्य शरीर धारण करून सोडून दिले आहे, परंतु त्यामुळे आपल्या सत्तेत काय फरक पडला? काय नुकसान झाले? आपण तर जसेच्या तसे राहिलो. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते. तसेच हे शरीर सुटल्यावरही आपण स्वयं जसेच्या तसेच राहू. जसे हात, पाय, नाक इत्यादी शरीराचे अंग आहेत, तसे शरीर शरीरीचे अंगही नाही. जे वाहणारे आणि विकारी असते ते अंग होत नाही. जसे कफ, मूत्र इत्यादी वाहणारे आणि फोड इत्यादी विकारी असल्यामुळे शरीराचे अंग नाहीत, तसेच शरीर वाहणारे आणि विकारी असल्यामुळे शरीरीचे अंग नाही. भगवंतांनी 19व्या श्लोकात म्हटले की हा शरीरी मारतही नाही आणि मरतही नाही. मरण्याचा निषेध तर 20व्या श्लोकात केला. आता मारण्याचा निषेध करण्यासाठी पुढील श्लोक सांगतात, ते आपण पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.